स्वामी विवेकानंद यांना कोटी कोटी वंदन. आपलं ब्रीद वाक्य, ऑल पॉवर इज विद इन यू, यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. सर्व शक्ती ही तुझ्यामध्येच सामावलेली आहे. तू सर्व काही आणि काहीही करू शकतो. आता आवाज येत नाही. हॅलो, आवाज येतोय आता? हो, आता येतोय. भगवान योगेश्वर श्रीकृष्ण यांच्याही चरणी त्रिवार वंदन. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांना कोटी कोटी वंदन आणि उपस्थित आपण सर्व श्रोते हो. काही गोष्टी बोलण्यासारख्या नसतात, त्या अनुभवायच्या असतात. आणि एकदा अनुभव घेतला की सांगण्यासारखं काही उरत नाही. एखादा अवीट गोडीचा पदार्थ ज्याची चव ही शब्दात वर्णन करता येत नाही आणि खाल्ल्यानंतर वर्णन करायची गरज पडत नाही. आणि तो खातानाचा जो आनंद आहे, जे चेहऱ्यावरचे भाव आहेत, तेच सगळं काही सांगून जातात. एखादा उत्तम गायक जो आहे, एखादी सुंदरशी अशी सुरावट गात असेल आणि पूर्ण तंद्री लागली असेल ती करत असताना, तर गायकासोबत श्रोत्यांची सुद्धा तितकी तंद्री लागते. आणि ही तंद्री अनुभवल्यानंतर टाळ्यांच्या प्रतिसादाचीही गरज पडत नाही. इतकी शांतता, इतका आनंद त्या सभागृहामध्ये आपोआप दिसून येतो आणि तीच खरं तर त्याची दाद असते. तशा काही गोष्टी ह्या न बोलता अनुभवण्याच्या असतात. जसं ते मराठीमध्ये गाणं आहे बघा, शब्दान वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले. तसा हा 6वा अध्याय. आपली कैवल्यधामच्या भेटीच्या अगोदर एकांनी वैयक्तिक असा मेसेज केला होता. कारण आपला मागचा श्लोक झाला होता की आपण ध्यानासाठी आसन कसं निवडावं. आणि स्वाभाविकपणे त्याच्यामध्ये जे वर्णन केलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याकडे काही आसन नसतं. ती शांतता, तो मंजुळ निसर्गाचा आवाज आणि इतर सर्वच गोष्टी. मग त्यांनी असा प्रश्न विचारला की ध्यानासाठी हे सगळं आवश्यकच आहे का? आता असं विचारल्यानंतर खरं तर प्रश्न पडतो की भगवंतानी जे सांगितलेलं आहे, माऊलींनी ज्याचं वर्णन केलंय, त्या पलीकडे आपण तर काही स्पष्टीकरण देऊच शकत नाही. पण मग समोरच्याला तर त्याची अडचणही लक्षात घ्यावी लागते. तर मी त्यांना असं म्हटलं की जर आपल्याला स्वयंपाक करायचा असेल तर तो स्वयंपाकाचा ओटा आहे तो स्वच्छ असावा की सगळं पसरलेलं असावं आणि त्याच्यामध्ये आपल्याला मिळेल त्या जागेत स्वयंपाक करायला आवडेल? कुठली अवस्था तुम्हाला जास्ती आनंददायी किंवा स्वयंपाक करण्यासाठी उत्साह निर्माण करेल? आता नियमित जे स्वयंपाकघरात असतात त्यांना ह्याची कल्पना येईल की ओट्यावरती जर पसारा असेल आणि अशा पसाऱ्यामध्ये स्वयंपाक करायची वेळ आली तर निश्चित स्वयंपाक होईल, पण त्यातला आनंद नसतो. आणि स्वयंपाक झाल्यानंतर सुद्धा स्वच्छ छान ओटा जर केला
ज्यांनी कोणी तो स्वयंपाक केलेला आहे तो निश्चित उत्तम असला पाहिजे असं एक साधारण निरीक्षण नोंदवलं जातं. जेवायला बसण्याची जागा आणि त्याच्या आजूबाजूला आपल्याकडे सगळ्या गोष्टी मांडून ठेवल्या असतील, पसारा करून ठेवला असेल आणि अशामध्ये आपल्याला जर जेवायला बसायला सांगितलं तर अपरिहार्य कारणामुळे आपण फक्त जेवण करू पण आनंद अजिबात मिळणार नाही. मग त्या म्हणल्या बरोबर आहे. मला काय साधायचंय ह्याच्यावरती अवलंबून आहे माझ्याकडे काय असलं पाहिजे. आज माझ्याकडे ती परिस्थिती नाही, हरकत नाही, पण मला सुरुवात तर करावी लागणार आहे. परंतु दिलेली गोष्ट ही चुकीची आहे असं तर काही मला म्हणता येत नाही. मग असा तो निसर्ग, अशा त्या गोष्टी सगळं काही आपल्या रोज उपलब्ध होणं अशक्य आहे. आणि म्हणून एक त्या प्रत्यक्ष वातावरणाचा अनुभव काय असतो, आता आपण तर प्रत्यक्ष जंगलात जाऊन काही बसू शकत नाही. अशा वेळेला त्या वातावरणाचा जो आल्हाद आहे तोही आपल्याला अनुभवता यावा या दृष्टीनं आपल्या कैवल्यधामची भेट झाली आणि छान परिसरही आपल्याला निश्चित आनंद देणारा ठरला. तर ध्यान हा वेगळा भाग आहे. आपल्याला आठवत असेल तर आपण पहिल्यापासून असं म्हणतो की आपल्याला ही गीता जी शिकायची आहे ही व्यावहारिक किंवा प्रॅक्टिकल लेवलवरती शिकायची आहे, की जे आपल्याला प्रत्यक्ष जगता पण यायला हवं. मग आता भगवद्गीतेमध्ये 4 प्रकारचे योग सांगितलेत. कर्मयोग, भक्तियोग, ध्यान योग आणि ज्ञान योग. सर्वात प्रथम भगवंताने 2ऱ्या अध्यायामध्ये ज्ञानयोग सांगितला सांख्य दर्शनाच्या माध्यमातून, आणि नंतर कर्मयोग सांगितला 3रा, 4था आणि 5वा अध्याय. आणि आता ध्यान अर्थात राजयोग सांगतो आणि त्या पुढे येणार आहे तो भक्तियोग. हे सगळं कशासाठी करायचं याचं पहिलं मूळ उद्दिष्ट आपल्याला समजलं पाहिजे, तरच ह्या गोष्टी किंवा ह्या कृती या करण्याला काही अर्थ आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला जरी आत्ता म्हटलं की आपण ध्यान करायला सुरुवात करूया तरी सुद्धा आपलं काही ध्यान लागत नाही. ध्यान लागत नाही म्हणजे काय, मन शांत होत नाही, सतत मनात विचार येत राहतात. अगदी आपण ठरवलं एवढा वेळ बसायचं तर एवढा वेळ बसणं होत नाही, जरी बसलो तरी ते बसणं कमी आणि त्रासच जास्ती असतो की कधी एकदा उठायचं असा प्रकार सगळा होतो. आता ह्याचं कारण काय, तर आपलं मन हे विचलित आहे. अशा विचलित मनाला एकाग्र करणं हे ध्यानाचं उद्दिष्ट आहे. प्राथमिक उद्दिष्ट जर पहिलं काही असेल ध्यान योगाचं तर हे जे विचलित मन आहे जे सतत धावतंय या धावणाऱ्या मनाला एक केंद्रित करण्याचा पहिला प्रयत्न किंवा पहिलं उद्दिष्ट गाठण्यासाठी ध्यान योग आहे. मग कर्मयोग कशासाठी आहे, आपण या अगोदर बघितलं की कर्म योग साधताना आपण केलेलं कर्म हे आपल्या पुढील घडणाऱ्या कर्माला कारणीभूत असतं. जसं आपण कार्य आणि कारण असं 2 गोष्टी बघितल्या. कार्य घडण्यासाठी कारणाची आवश्यकता असते आणि हे कारण आपल्या कर्मातून तयार होतात. आपल्या इच्छा हे कर्म करण्याचं मूळ कारण आणि त्या कारणातून कार्य म्हणजे कर्म घडतं. मग आता माझं मन जर शांत करायचं असेल तर काय करावं लागेल, तर माझ्या मनाला आधी शुद्ध करावं लागेल. कारण ते जर जोपर्यंत अशुद्ध आहे म्हणजे काय, अनेक नाना विचार की ज्याची खरं तर आपल्याला आवश्यकता सुद्धा नाही असे सगळे विचारांची एकत्रित म्हणजे आपल्याकडे आहे. आणि डोळे बंद केल्यानंतर कधी कुठला विचार त्यातनं बाहेर पडेल याचं नियंत्रण आपल्या हातात नाही. कधी कधी तर असेही विचार येतात ज्याची आपण कधी कल्पनाही केलेली नसते. कधी असे विचार येतात ज्याचं आपल्यालाच वाईट वाटतं असा का विचार आला. पण हे सगळं आपल्या आतमध्ये साठवलं गेलंय आणि ज्याची आपल्याला कल्पना नाही.
म्हणून ध्यान उत्तम साधायचं असेल तर आधी आपल्याला ही शुद्धता आवश्यक आहे, आणि म्हणून कर्मयोग सांगितलेला आहे. आता हा कर्मयोग म्हणजे नेमकं काय करायचं? खूप छान छान बोललं पाहिजे, कोणाशी भांडलं नाही पाहिजे, अगदी शांत बसलं पाहिजे, किंवा जेवढं आपल्याकडे आहे तेवढं देत राहिलं पाहिजे, म्हणजे कर्मयोग आहे का? तर हा वरवरचा अर्थ झाला, पण खरा अर्थ तसा नाही घेतला तर अधिक उत्तम. कारण काय होतं, आपण अर्थ जर व्यवस्थित समजून नाही घेतला तर आपण चुकीच्या वाटेवर पण जाऊ शकतो. कर्मयोग म्हणजे भगवंतानी असं सांगितलंय की कर्म करणं हे प्रत्येकाला बंधनकारक आहे, कारण तशी व्यवस्थाच भगवंतानी सृष्टीच्या निर्मितीच्या वेळेला करून ठेवलेली आहे. भगवंताने जरी आविष्कार घेतला तरी त्याला कर्म करावंच लागतं, म्हणून तो म्हणला की कर्म करायचंच आहे. मग आता हे जे कर्म आहे हे स्वतःला लावून घ्यायचं नाही, म्हणून प्रत्येक कर्म हे भगवंताचं आहे असं समजून ते करत राहावं. म्हणजे आपल्याला रोज जेवणा वाचून पर्याय आहे का? की उद्या आपण जर ऋषीमुनींसारखं ठरवलं की पुढची काही वर्ष मी तपश्चर्या करणार आहे, मला ध्यान साधायचं आहे, म्हणून मी आता काहीच खाणार नाही, तर आपल्या शरीराची तेवढी क्षमता नाही ते सहन करण्याची. म्हणजे आपल्याला रोजचं जेवण करणं कर्मप्राप्त आहे. नुसतंच बसून राहिलो तर आपलं प्रपंच चालणार आहे का? तर नाही चालणार. म्हणजे कामधंदे काहीतरी करावे लागतील. मग हे सगळं तर करावंच लागणार आहे. मग आपण असा विचार करतो हे सगळ्यातनं आपला काय म्हणा वेळ मिळाला की आपण ध्यानयोग करूया, आणि ध्यानयोगाला बसलं की हे सगळे विचार आपोआप बाहेर येत राहतात. म्हणून भगवंत म्हणलं कर्मयोग करा, म्हणजे हे जे काही आपल्याला दिवसभर करायचंय ही प्रत्येक गोष्ट, म्हणजे काय करायचं, तर साधी गोष्ट आहे बघा. जेवायला बसलेलो आहे, आता रोज काही देवाकडे आपल्याला जाता येत नाही, मग काय करावं, तर जे आलेलं ताट आहे ते देवाचं नाव घ्यावं आणि प्रसाद म्हणून खावं. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, जो खरंच प्रामाणिक माणूस असेल तो प्रसाद किती घेतो? जेवढा पहिल्यांदा वाढला असेल तेवढाच. प्रसादामध्ये आग्रह केला जात नाही, ते काय पंक्तीतलं जेवण नव्हे, तो भगवंताचा प्रसाद आहे. तो जेवढा मिळेल तेवढा घ्यावा आणि तृप्त व्हावं. मग आपल्या जेवणातला रस जो आहे, आपल्या शरीराला जेवढा आवश्यक आहे तेवढा आपण जेवतो, पण हळूहळू चवीमधला इंटरेस्ट निघून जाईल. का? कारण तो प्रसाद आहे, प्रसादाला नावं नसतात ठेवायची. मग आपोआप हळूहळू हळूहळू त्यातली जी वासना आहे ती वासनाने कमी होईल, आणि वासनांचं शमन झालं मग काय उरेल? ते प्रसाद रूपी अन्न ज्याला आपण खाणार आहोत त्याला आपली बुद्धी पण सात्विक होणार, म्हणजे आपण शुद्ध स्वरूपात व्हायला लागतो. आणि असं शुद्ध मन व्हायला लागलं, जे काही आपल्याला जॉबला जायचंय, कामावर जायचंय, हे भगवंताचं काम आहे आणि आपल्याला करायचंय. आपल्याला जी काही जबाबदारी आली असेल ती भगवंताची आहे, आणि मग ती प्रामाणिकपणे करायची आहे. हा प्रयत्न करणं, त्या जी काही आपली भूमिका आहे त्या भूमिकेला न्याय देणं, आणि जे दिवसभरात कर्म झालं असेल ते भगवंताला अर्पण करणं, कर्मयोग आहे. असं जर आपण नियमित वागत गेलो तर काय राहतं, आपल्या मनात कसलेच विचार येत नाहीत, चांगले नाही आणि वाईटही नाही. आपण नेहमी काय विचार करतो, वाईट विचार नको पण चांगले हवे. आता पाप नको पण पुण्य हवं, असं म्हटल्यावर आपल्याला काय करावं लागेल? पुण्य मिळालं की ते भोगायसाठी परत त्या प्रपंचात रमावं लागेल. आज आपण खडतर जीवन जगतोय आणि म्हणून आपल्याला पापाची भीती वाटतेय, म्हणून पुण्य कमवतोय. ते पुण्य जास्ती झालं की मग आपल्याला माहितीये लोक कशी वागतात, सुखासीन लोक जी असतात ती. मग आपल्याला तसं आयुष्य जगावं लागेल, कारण जेव्हा पुण्य वाढणार, सुखाच्या गोष्टी येणार, दुःखाची किंमत राहत नाही, आणि मग माणूस बेतालपणे वागायला लागतो. त्या बेतालपणामध्ये पुन्हा पाप तयार होणार, पुन्हा पुढचा जन्म परत खडतर. हे चक्र चालूच राहणार, कधीच संपणार नाही. कारण मला वाईट नकोय पण चांगल्याची अपेक्षा आहे, मग असंच घडणार. मग मी कर्मयोग करायचं म्हणजे काय? जे माझ्या हातून कर्म करायचंय ते करायचं आणि भगवंताला अर्पण करायचं. काल काय केलं मला नाही आठवत, मी कोणाला दान केलं मला नाही आठवत, माझ्यामुळे कोणाचं पोट भरलं मला नाही आठवत. मी माझ्या भूमिकेशी
प्रामाणिक आहे, मी माझ्या भूमिकेला न्याय देतो, हा कर्मयोग. आणि अशा कर्मयोगातून हळूहळू 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 आपलं मन शांत 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 होत गेलं. आणि मग आपण ध्यानयोगाकडे आलो, कारण आता आपल्याला त्या विचलित मनाला अचल करायचं आहे. आपण आजच्या श्लोकामध्ये पण पाहणार आहोत की आपल्याला कशी अवस्था करायची आहे, तर अचल बनवायचं आहे, हालचाल होणार नाही अशी. आता ही हालचाल म्हणजे फक्त शरीराची आहे का, तर नाही, मनाची सुद्धा. म्हणजे विचलित मनाला अचल करायचं आहे. मग हे अचल कधी होणार, त्यावेळेला ते शुद्ध आहे. म्हणून कर्मयोग, राजयोग ह्या एकमेकांसोबत चालणाऱ्या गोष्टी. असं तर होणार नाही नाही एकदाच काय ते सगळं मन शुद्ध करून घेतो आणि मग ध्यानाला बसतो. आता ते कधी शुद्ध होईल कोणाला माहितीये, तोपर्यंत जिवंत राहतोय की नाही कोणाला माहितीये. म्हणून मला त्याच्या सोबतच हे करत राहायचं आहे. पण माझं उद्दिष्ट काय आहे, कर्मयोगातून मला शुद्धता स्वतःची करायची. आणि अशी शुद्धता जशी जशी होत राहील तसं तसं माझं मन एकाग्र व्हायला लागेल. म्हणून जागा कोणती निवडावी ह्याच्यासाठी जरी सगळ्या गोष्टी आवश्यक असल्या, त्याहून जास्त महत्वाचं आहे आंतरिक आपली अवस्था कशी घडते. त्या दृष्टिकोनातून आपण मागच्या 11वा श्लोक पाहिला. आसन कसं असावं, अगदी जमिनीला लागूनही नसावं, जमिनीपासून खूप उंचावर पण नसावं, फार फार शरीराला टोचणारं पण नसावं आणि फार आल्हाददायकही नसावं, असं एक वर्णन आपल्याला 11व्या श्लोकामध्ये पाहायला मिळतं. आता हा 12वा आणि 13वा श्लोक अत्यंत महत्वाचा. वरवर पाहता खूप सोपा आहे, आपण एकत्रित घेऊ 12 आणि 13 आणि मग माऊली त्याच्यावरती काय म्हणतायत तेही आपण थोडस बघूया. 12वा श्लोक. तत्र एकाग्रं मनः कृत्वा यत चित्तेन्द्रिय क्रियः उपविश्यासने युज्यान् योगमात्मन विशुद्धये. 13वा श्लोक. समं काय शिरो ग्रीवं धारयञ्चल चञ्चल स्थिरः संप्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन्. भगवंत असं म्हणतो की या आसनावरती बसून आपलं चित्त आणि आपले इंद्रिय यांच्यावरती जय प्राप्त करून मन एकाग्र करून अंतःकरणाच्या शुद्धीसाठी हा योग आपण करावा. आता हे करण्यासाठी भगवंत म्हणतो की कसं आपण बसलं पाहिजे, आपल्या शरीराचं जे पोश्चर आहे, शरीराची रचना आपण कशी ठेवली पाहिजे. तर शरीराचा मध्यभाग म्हणजे पाठीचा भाग जो आहे, मस्तक आपलं डोकं आणि मान ही सरळ आणि स्थिर ठेवून निश्चल झालेला साधक स्वतःच्या नाकाच्या टोकावर नाकाग्र दृष्टी एकाग्र करून इकडे तिकडे न पाहता स्थिर राहतो. कसं बसायचं त्याने आपल्याला सांगितलं. फार अगदी शरीर ताठ करून पण बसायचं नाही आणि शरीर अगदी ढिलं सोडलंय, पाठीला बाक आलेला आहे, असंही बसायचं नाही. पाठ, मान आणि डोकं हे सरळ राहिलं पाहिजे. मन शांत असलं पाहिजे. इंद्रियांवरती जय मिळवला पाहिजे. आता इंद्रिय कोणकोणती आहेत आपण 3ऱ्या अध्यायामध्ये पाहिलेली आहेत. केवळ 5 इंद्रिय नाही, मन हे सुद्धा एक इंद्रिय आहे, बुद्धी हे सुद्धा एक इंद्रिय आहे. यांच्यावरती सुद्धा आपल्याला जय मिळवायचं आहे. आणि चित्त हेही एकाग्र करायचं आणि असं करून शांत नाकाच्या अग्रभागावरती लक्ष केंद्रित करायचंय. साधारण त्यांनी बसायची आपल्याला पद्धत सांगितली.
माऊली सुरेख वर्णन करतात आणि फार महत्वाची गोष्ट आहे. कारण हे जरी शारीरिक अवस्था कशी असावी ध्यानाच्या वेळेला हे भगवंतांनी सरळ सोपं सांगितलंय. आणि कोणीही सामान्य माणूस किंवा विद्यार्थी जो हे शिकतोय तो काय म्हणेल की बरोबर आहे, आपण जिथे कुठे बसायचं असेल तिथे ताट बसलं पाहिजे, मान पाठ सरळ असले पाहिजे, डोळे बंद असले पाहिजे, कानावरती कुठलाही आवाज नाही पडला पाहिजे, शांतपणे आपण नाकावर एकचित्त करून आपण बसलं पाहिजे. अगदी बरोबर आहे. पण राहता येतं का? नाही, कारण आपलं मन विचलित असतं. नाना प्रकारचे विचार त्या क्षणापासून जे धुमाकूळ घालायला सुरुवात करतात आणि मग आपण त्रस्त होतो की आपलं ध्यानच लागत नाही. किंवा दुसरी बाजू होते, सगळं शांत आहे, आजूबाजूला कसलाही आवाज नाही, डोळे बंद आहेत, एकाच अवस्थेत बसलेलं, आपोआप झोप लागून जाते. हे दोन्ही गोष्टी या ध्यानाच्या विरुद्ध आहेत. म्हणून माऊली याच्यावरती फार सुरेख उपाय सांगतायत. बघा काय म्हणतात. मग तेथे आपण एकाग्र अंतःकरण करुणी सद्गुरु स्मरण अनुभवी जे, तैसे स्मरतेनी आदरे सबाह्य सात्विके भरे, जव काठिण्य पणविरे अहम भावाचे. विषयांचा विसरू पडे, इंद्रियांची कसमस मोडे, मनाची घडी घडे हृदया माझी. ऐसे ऐक्य हे सहजे फावे तव राहिजे, मग तेणेची बोधे वैसेजे आसनावरी. माऊलींनी आधी प्री कंडिशन सांगितली की पहिला असं करा, कारण हे विचलित मन सहज आवरणार नाही. म्हणून काय करा, एकाग्र अंतःकरण करुणी सद्गुरु स्मरण अनुभवी जे. शांत बसा, डोळे बंद करा आणि आपल्या सद्गुरूंचं स्मरण करा. थोडक्यात नाम घ्या. आपल्या डोळ्यांसमोर त्यांची तस्वीर, मूर्ती समोर आणा. आतल्या आत मनाने त्यांचं नाम घेत राहा. पूर्ण लक्ष त्या आपल्या सद्गुरूंच्या ठिकाणी असलं पाहिजे. तैसे स्मरतेनी आदरे, अतिशय आदरपूर्वक आपल्या सद्गुरूंचं स्मरण करत राहा. ध्यानासाठी बसलोय आपण, शरीराची अवस्था निवडलेली आहे, आपण ताट बसायचं आहे, आसन निवडलेलं आहे. आता डोळे बंद करून करायचं काय? कारण इंद्रियावरती जय इतका सहज थोडी येणार आहे. म्हणून सर्वात प्रथम आपल्या आवडीचं जर कोणी असेल की जे आपल्याला पुढील मार्ग निष्कंटक करून देऊ शकतात, ते म्हणजे आपले सद्गुरू आहेत. म्हणून सद्गुरूंचं स्मरण करायचं आहे. तैसे स्मरतेनी आदरे सबाह्य सात्विके भरे, जव काठिण्य विरे अहम भावाचे. कधीपर्यंत असं करत राहायचंय? जोपर्यंत आंतरबाह्य मनातला जो अहंकार आहे, मी म्हणून जे स्वतःच काही आहे, मी ध्यानाला बसलो आहे, माझं शरीर आहे, माझं मन आहे, माझ्या भावना आहेत, माझे विचार आहेत, माझं हे माझं ते सगळं जे काही आहे, ही काठिण्य पातळी आहे, कठोरपणा आहे किंवा ताठपणा जो आहे स्वतःचा. आपण जर कधी कुठलं नृत्य म्हणतात, भरतनाट्यम असं आहे होते, त्याच्यामध्ये अहम मी म्हणून जेव्हा दाखवायचं असतं, की जे शब्दांमधून बोल नसतं, त्याच्यामध्ये कृतीतून ते नृत्य होतं, त्याला अंगठा वर करून मी जो आहे तो दाखवला जातो. आय, जो अंगठा ताठ आहे, बेंड होत नाही, वाकत नाही, ती माझी आयडेंटिटी आहे, ती माझी ओळख आहे. माझ्या शरीराला काही झालं की मला त्रास होतो, माझ्या मनाविरुद्ध काही झालं की मला त्रास होतो, माझ्या मनासारखं झालं की मला खूप छान वाटतं. हे सगळं जे आहे ते एका मीच्या भोवती गुंडाळलेलं आहे किंवा त्याचं वेष्टन आहे. आणि माऊली असं म्हणतात की ह्या सद्गुरूंचं स्मरण कधीपर्यंत करायचंय? जोपर्यंत हा मी गळून पडत नाही. जव काठिण्यपण विरे अहम भावाचे. म्हणजे काय करायचं?
डोळे बंद करायचे, सांगितल्या त्या पोस्चरमध्ये बसायचं, पाठ मान सरळ, आणि सद्गुरूंचं स्मरण करत राहायचं. इतकं स्मरण करत राहायचं की जोपर्यंत मी विसरत नाही, मला लक्षातच नाही मी काय म्हणतोय, मला लक्षात नाही मी कुठं बसलोय, मला लक्षात नाही मी किती वेळ बसलोय, कसलाही विचार नाही, एक आणि एकच फक्त माझ्या सद्गुरूंचं नाम चालू आहे. इतकं नाम चालू आहे की आतून बाहेरून ते फक्त नामच आहे. अशी अवस्था येईपर्यंत माऊली म्हणतात बसून राहा. स्वाभाविक आहे, ढोंगी माणूस पहिल्याच ध्यानामध्ये ही अवस्था आणू शकेल, पण जो खरंच त्याला ध्यान शिकायचंय, करायचंय, तो म्हणेल हा प्रवास आहे, हा एका दिवसाचा भाग नाही, मला करत राहायचंय, करत राहायचंय, करत राहायचंय. एक दिवस असा येईल, तो एक दिवस कधी येईल ते मला माहित नाही, किती दिवसात, किती महिन्यात, किती वर्षात, किती जन्मात माहित नाही, करत राहायचंय. इतकं म्हणत राहायचंय, इतकं माझ्या मुखामध्ये त्या सद्गुरूंचं नाव आणायचंय की आता मी म्हणून काही राहिलोच नाही. आता स्वाभाविक आहे, मला डोळे बंद केल्यानंतर सद्गुरूंचं नाम इतकं आठवायचंय की मला स्वतःला विसरायचं असेल, तर माझ्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा जेव्हा मी काही कार्य करतोय, मी चेतन अवस्थेमध्ये आहे, त्यावेळेला मला सतत ते नाव घ्यावं लागेल, म्हणजे मला स्वतःला विसरणं सोपं होईल. अध्यारोत माऊलींनी सांगितलं की अवस्था आपली अशी झाली पाहिजे की सद्गुरू एकमेव आहे, दुसरं काहीच नाही, इतकं मी पण विसरलं पाहिजे. विषयांचा विसरू पडे, इंद्रियांची कसमस मोडे, मनाची घडी घडे हृदया माझी. का माऊलींना श्रेष्ठ म्हणतात ना, हे आहे. इतक्या छोट्याशा गोष्टीमध्ये इतकं मोठं सांगून टाकलं त्यांनी की काय घडली पाहिजे मनाची अवस्था. विषयांचा विसरू पडे. कोणते विषय आहेत? 5 इंद्रियांचे 5 विषय, पाहण्याचा विषय, स्पर्शाचा विषय, गंध घेण्याचा विषय, चवीचा विषय, हे सगळे विषय विसर पडला पाहिजे. ना कुठला गंध येतोय, नाहीतर आपण मागच्या वेळेला बघितलं की सुरुवात ध्यानासाठी परिसर पाहिजे, कसा पाहिजे? सुगंधित पाहिजे, छान मंजुळ आवाज येणार. हे सगळं कशासाठी आहे? सपोर्ट करण्यासाठी आहे, अडकण्यासाठी नाही. पण सुरुवातीला याची गरज आहे, कारण पहिल्याच दिवसापासून आपण काही पुढच्या पायरीवरती जाऊ शकत नाही. म्हणून कधीपर्यंत ध्यानाला सुरुवात होत नाही, जोपर्यंत ही अवस्था येत नाही. आपलं कसं होतं, आपण सगळे प्राथमिक अवस्थेमध्ये, मी काय अनुभव घेतलेला आहे अशातला भाग नाही. ध्यानाला बसतो, छानपैकी असं सगळी अवस्था निर्माण करतो, सगळं झालं, अरे वा, आज अर्धा तास ध्यान लागलं. कोणाला कळलं? कोण जागा होता हे सगळं नोटीस करायला? कोणी लावलं ध्यान? तो अहम घालवायचा म्हणतो आणि परत आहे तिथंच राहतो. म्हणून तुम्हाला आठवत असेल, तुम्ही 6व्या अध्यायाच्या आधीपासून 100वा भाग व्हायच्या आधीपासून एक गोष्ट सांगत होतो, जो रोजचा प्रयत्न असला पाहिजे. डोळे मिटा, स्वस्थ होत असा, जे होईल ते पाहत राहा, जे माझं नाहीच असं म्हणून पाहत राहायचं, जे करतायत ते सद्गुरू करून घेतात. मनाची घडी घडे हृदया माझी. की आपलं हे जे मन आहे, हे कशात गुंतलंय? बाह्य गोष्टींमध्ये. सतत बाहेरचा विचार, इकडे काय चाललंय, तिकडे काय चाललंय, तो काय करत असेल, याने असं केलं, त्याने तसं केलं, आता इथं काय स्पर्श करून गेलं मला, अरे वा, छान भाजी करतायत वाटतं, छान वास येतोय तिकडनं. काय वाटेल ते दुनियाचे विचार येतात. म्हणजे काय? मनाची घडी कुठे आहे? बाहेर आहे. मी आज किती सेवा केली, मी आज ते असं केलं, मी तिकडं ते तसं केलं, माझ्यामुळे हे असं झालं, माझ्यामुळे तसं झालं. सगळं कुठं चालू आहे? बाहेर. माऊली काय म्हणलेत? मनाची घडी घडे हृदया माझी. आता हे मन कसं व्हायला पाहिजे? सद्गुरूंचं नाम घेता घेता हृदया माझी, म्हणजे अंतर्मुख व्हायला.
बाह्य गोष्टींचा विसर पडला पाहिजे आणि आतल्या गोष्टींचा जागर सुरू झाला पाहिजे. माझा जो अवेअरनेस आहे, माझी जी जाणीव आहे ती अंतर्मुख झाली पाहिजे. छान वाटतं बरं का, कधी कधी असे अनुभव येतात, खरंच खूप छान वाटतं. एका वेगळाच आनंद, वेगळीच ऊर्जा, सगळं काही वेगळंच असतं जे सांगता येत नाही. अशी अवस्था माऊली म्हणतात, येईपर्यंत ऐसे ऐक्य हे सहजे. काय करायचंय आपल्याला? ऐक्य घडवायचंय. ऐक्य म्हणजे अशी गोष्ट की जी एकत्रित आल्यानंतर पुन्हा विभक्त करता येत नाही. इतकं एकरूप व्हायचंय. ऐसे ऐक्य हे सहज आहे म्हणजे आपलं मन आता बाहेर रमतच नाही, आतमध्ये रमायला लागलंय. बघा गंमत, बघा आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण जे जगतो, फक्त एक स्वतःच किंवा आपल्या घरातल्या कोणाचंही निरीक्षण आपण केलं तरी आपल्याला कळेल की आपलं जीवन कसं आहे. बरं तुमचं माझं सगळ्यांचंच तसं आहे. आपण साबण कोणता निवडतो? ज्याची जाहिरात आपल्याला आवडते. पावडर कोणती निवडतो? याची जाहिरात आपल्याला आवडते किंवा कोणीतरी आपल्याला सांगितलं असतं हे छान आहे बरं का, छान वाटतं. भाजी कुठली खातो? जी आपल्याला चवीला आवडते ती. कोणत्या प्रकारची भाजी आवडते म्हणजे एकच भाजी वेगवेगळ्या प्रकारे करता येते. मला कोणती आवडते? माझ्या घरी जी केली जाते. मी लहानपणापासून जी खात आलोय ती. तीच भाजी दुसऱ्या चवीची कोणी दिली तर काय, "हे, चांगली नाही झाली बा." का? माझ्या चवीची नाही. आपण आपलं आयुष्य जर काढून बघितलं तर हे सगळं अशा ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये भरलेलं आहे. कोणीतरी जाहिरात करतं आणि त्याच्यात प्रभाव पडून आपण ती गोष्ट करत राहतो. त्यामुळे आपल्या मनाला ही सवय आहे की बाहेरील गोष्टींवरती तो पूर्ण विश्वास ठेवत असतो. आणि अशा मनाला आपल्याला ह्या अवस्थेपर्यंत आणायचंय की अरे, बाहेरचं जाऊन दे, जे चाललंय ते चालू दे, आतमध्ये खूप छान आहे. आणि ह्याची जाहिरात कुठे होताना दिसत नाही. बरं, जी जाहिरात होते ती कमर्शियल होते. ते असेही काही आपल्याकडे पंथ आहेत. 7 दिवसात आमच्या शिबिराला जॉईन करा, 7 दिवसात तुमची कुंडली जागृत. इतके इतके दिवस आमच्याकडे राहा, सगळे तुमच्या आयुष्यातले प्रश्न संपले. इतकं जर सहज असतं, सगळ्यांनाच नसतं का साध्य झालं? सगळेच तिकडे नसते का गेले? कारण जाहिरातीचे आपण रोज प्रभाव ठरणारी आणि प्रभावानुसार वागणारी माणसं आहोत. कमर्शियल पार्ट आहे. त्या अशा बाह्य गोष्टींकडे न जाता आत्मानुभव जो आहे, स्वानुभव, हाच तुमचा मार्गदर्शक ठरू शकतो. आणि असे सद्गुरू त्यांनी तो मार्ग क्रमिला आहे आणि साध्य केलेला आहे. ऐसे वाक्य हे सहजे फावे तव राहिजे, मग तेणेची बोधे बैसिजे आसनावरी. आणि अशी अवस्था झाल्यानंतर सद्गुरूंचं स्मरण करताय, स्मरण इतकं होत चाललंय की आता स्मरणाशिवाय दुसरं काहीच लक्षात राहत नाही, कशाकडेही लक्ष जात नाही, जाणीव दुसरीकडे कुठेही जात नाही. हे जे मन आहे ते बाह्य विचारांमध्ये न अडकता अंतर्मुख झालेलं आहे. अशी माझी अवस्था झाल्यानंतर मग माऊली म्हणतात, आता आसनावरी बैसिजे, आता अंगाते अंग करी, पवनाते पवन उधरी, ऐसी अनुभवाची उजरी हेची लागे. आता हा अध्याय असा आहे ना, किती बोलावं तेवढा कमीच आहे, पण तो अनुभवाचा आहे. म्हटलं तर 2 श्लोक 5 मिनिटात सांगून पण संपू शकतात, पण माऊलीच अशा आहेत, राहवत नाही. पुढे काय म्हणलंय बघा, तरी मी संक्षिप्त घेतोय, एखाद 2 ओळीत संपू आपण हा. प्रवृत्ती मागवती मोहरे, समाधी ऐलाडी उतरे, आघवे अभ्यासू सरे पैसत घेवो. प्रवृत्ती आपली टेंडन्सी जी आहे, आपल्याला राग काय येतो? माझी वृत्तीच तशी आहे. तुला इथं का जावंसं वाटतं? माझी वृत्तीच तशी आहे. तुला हेच का खावंसं वाटतं? माझी वृत्तीच तशी आहे. ही जी आपली प्रवृत्ती आहे, सतत बाहेर 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 धावायची. प्रवृत्ती मागवती मोहरे,
ही जी प्रवृत्ती आहे, ही जी टेंडन्सी आहे बाहेर जाणारी, ही ज्याला माघारी फिरतीये, रिव्हर्स, जी बाहेर आहे ती आता आतमध्ये यायला लागली. समाधी आईला आडी उतरे. समाधी म्हणजे आपल्याला असं वाटतं की चला संन्यास माणूस आहे तो समाधी. समाधी मीन्स स्टिलनेस, शांत, काहीच नाही, नथिंग, झिरो, अशी अवस्था येते. आघवे अभ्यासू सरे बैसत खेवो. मग खऱ्या अर्थाने ध्यानाचा अभ्यास सुरू होतो. मुद्रेची प्रौढी अशी तेची सांगितले आता परियसी, तरी उरुया जगनासी जडो निघाली. चरण तळे देवडी आधार मुद्राच्या बुडी, सुगटिते गाडी संचरी पा. कसं बसावं, कुठलं आसन मांडावं, वगैरे वगैरे. आता पुढचा 13वा श्लोक. कसं बसलं पाहिजे, पाठ मान सरळ करून. माऊली म्हणतात, तव कर संपुट आपैसे, वामचरणी बैसे, तव बाहुमुळी दिसे थोरी व आली. आपली ज्ञानमुद्रा आपण जी करतो तशा अवस्थेमध्ये दोन्ही हातांचे तळवे आपोआप टेकले जातात. तव कर संपुट आपैसे, वामचरणी बैसे, सहज येऊन बसतात. आणि खांदे आपोआप वरती उचलले जातात. आता ही सगळी क्रियायोगाचा भाग आहे. काय काय घडतं असं ध्यान लागल्यानंतर, अर्थात कंडिशन अप्लाय, मग अशी जशी सांगितली अवस्था तशी झाल्यानंतर. माझी उभारलेनी दंडे, शिर कमळ होय गाढे, नेत्र द्वारीची कवाडे लागू पाहती. डोळे आपसूक मिटले जातात. वरचिले पाती ढळती, तळीची तळी पुंजाळती, तेथ अर्धोन मिलित स्थिती उपजे तया. डोळ्याची वरची जी पापणी आहे ती अजिबात हालचाल करत नाही, पूर्ण शांत. खालची पापणी खालीच पसरते, शांत. आणि तेव्हा डोळ्यांची अवस्था अर्धोन मिलित म्हणजे अर्धवट उघडे राहतात, अशी होते. हे पुढचं जे वर्णन हे तुम्ही काही सांगण्यासारखं नाही, आणि तुम्ही काही ऐका, तुम्ही तुमचंच वाचा आणि ऐका, इतकं सुरेख आहे. आणि त्यातला जो गोडवा आहे, त्या शब्दांची जी निवड आहे, त्यातलं जे सामर्थ्य आहे, अतिसुरेख आहे. ही अवस्था आहे, हे सांगण्याच्या पलीकडच्या गोष्टी आहेत. काय घडतं जे आपसूक घडतं. आपण मागच्या वेळेला बघितलं की आपण जेव्हा असं वर्णन करायला लागतो ना, आपल्या मनामध्ये हे सगळी साठवण व्हायला लागते. आणि मग आपण जेव्हा ध्यानाला बसतो ना, आपल्याला असं वाटतं, हा आता डोळे बंद होत आहेत, आता छान होत आहे, आता असं होतंय, आता तसं होतंय, अगदी माऊलींनी वर्णन केलंय तसं माझं सगळं व्हायला लागलंय, आता खऱ्या अर्थाने माझं ध्यान लागलंय, आता मी जगापेक्षा काहीतरी वेगळाच झालेलो आहे. असं एक आपलं भ्रमाचं जाळं आपण विणत जातो. कारण आपलं मन हे असंच भ्रम निर्माण करतं. आणि माऊली म्हणतात, हे करायची गोष्ट नाही, व्हायची गोष्ट आहे. आपसूक होतं, आपसूक पापण्या मिटल्या जातात, आपसूक ते डोळे अर्धवट मिलित होतात, आपसूक खांदे उचलले जातात, आपसूक सगळ्या गोष्टी, श्वास, त्याची गती, हे सगळं आपोआप बदलालं. आणि ते आपोआप होणंच अपेक्षित आहे. आणि जे घडतंय ते जर मी अच्छा असं घडायला लागलं बरं का, आता आता एकदम जबरदस्त माझं ध्यान लागतंय, असं जर आपलं होत असेल, तर माऊलींनी जे पहिली प्री कंडिशन दिली आहे ती आपली पूर्णच झालेली नाही. आधीच माऊलींनी क्लिअर केलंय हे पुढचं सांगण्यात. त्यामुळे ते पूर्ण होणं अपेक्षित आहे. आता गंमत काय होते की आपल्या प्रत्येकाला असं वाटतं की माझं पण असंच व्हायला पाहिजे. पण गंमत अशी आहे ना,
आपल्या प्रत्येकाची एक नियती ठरलेली आहे. त्या नियतीने आपल्यासाठी एक कार्य नेमून दिलेलं आहे आणि त्या कार्यासाठीच आपण जन्म घेतलेला आहे. आपल्याला नाही माहिती ते कार्य काय आहे, आपल्या वाटेला काय लिहून ठेवलंय, संकट आहेत का आनंद आहे, आणखीन काही कार्य आहे, आध्यात्मिक प्रगती आहे किंवा नाही, कशाची कल्पना नाही आपल्याला. आपण त्या नियतीच्या हातातले कठपुतली आहोत आणि आपण ही आपल्याला बुद्धी होणं, हे करणं, हे सुद्धा त्या नियतीचाच एक भाग आहे. ही त्या परमेश्वराचीच इच्छा आहे, दुसरं तिसरं काही नाही. हे अगदी उदाहरण म्हणून घ्या, आपण या श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातून विविध प्रकारे सेवा करतो. आज हे कार्य जगभर जे पोहोचलेलं आहे त्याचं कारण म्हणजे परमपूज्य गुरुमाऊली. त्यांनी जे गेले 30-40 वर्ष जे कार्य केलं, कार्य उभं केलं, त्यामुळे आज जगभर हे कार्य पोहोचले. पण ह्या कार्याची मुहूर्तमेढ जी आहे ती कोणी रचली? सद्गुरु मोरेदादांनी रचली. म्हणजे तसं बघायला गेलं तो जो फाउंडर आहे, संस्थापक आहे, तो निश्चित मोठा असला पाहिजे. आणि हे संवर्धक आहे की ज्यांनी हे कार्य वाढवलं. संवर्धकापेक्षा संस्थापक हा नेहमी मोठा असतो, कारण तो मूळ आहे. पण सद्गुरु मोरेदादांनी कुठून कार्य घेतलं? सद्गुरु पिठले महाराजांपासून. सद्गुरु पिठले महाराजांना प्रत्यक्ष स्वामींनी दर्शन दिलं, प्रत्यक्ष दीक्षा दिली, म्हणजे ते त्याहून श्रेष्ठ म्हणले पाहिजेत. असं सगळं जरी असलं तरी कार्य कोणाच्या हातून घडलं? गुरुमाऊलींच्या हातून घडलं. त्यांच्यामुळे जगभर पोचलं. ही नियती आहे. कोणाच्या हातून काय कार्य करून घ्यायचं आणि किती करून घ्यायचं हे नियतीने ठरवलेलं आहे. नाहीतर ज्या सद्गुरु पिठले महाराजांनी प्रत्यक्ष स्वामींचं दर्शन घेऊन इतकी कठोर साधना केलेली आहे, त्यांच्यासाठी काही अशक्य असेल? प्रत्येकासाठी नियतीने कार्य नेमून दिलेलं आहे. ज्या ज्ञानेश्वर माऊलींनी इतकी रसाळ आणि मधाळ आणि इतकं ज्ञानाने भरलेली अशी ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव सारखे ग्रंथ सांगितले किंवा सांगितले, ते ज्ञानेश्वर माऊली खरंच श्रेष्ठ आहेत. पण संपूर्ण ज्ञानेश्वरी घ्या किंवा अमृतानुभव घ्या, माऊली सतत गुणगान जे गातात ते त्यांच्या सद्गुरूंचं, अर्थात निवृत्तीनाथांचं कार्य का नाही दिसत? ज्यांनी कार्य केलं ते ज्यांचे गोडवे गातात त्यांचं कार्य कुठे दिसतं? नियतीने प्रत्येकाच्या वाट्याला एक एक कार्य दिलंय. भगवान श्रीकृष्ण स्वतः या सृष्टीमध्ये अवतरित झाले. ते म्हणले ते ज्याच्या डोक्यावर हात ठेवतील तो भगवंत होऊ शकेल, इतकं त्यांचं सामर्थ्य नाही म्हणता येणार, पण काय असेल त्यांची क्षमता म्हणूया आपण. अर्जुनच का निवडला? प्रभू श्रीराम संपूर्ण आयुष्यभरामध्ये एक हनुमंतांनाच का निवडलं? स्वतःचा भ्राता जो त्यांच्या प्रत्येक प्रसंगामध्ये सोबत राहत होता, लक्ष्मणालाच निवड नाही केली भगवंतानी. धाकटा भाऊ भरतासारखा त्यांनी अतिशय निष्ठेने, भक्तीनं प्रभू रामचंद्रांचं कार्य केलं, त्यांना नाही भगवंतानी निवडलं. प्रत्येकाच्या वाट्याला काही ना काहीतरी कार्य आलंय आणि ते कार्य करणं एवढंच आपलं कर्तृत्व आहे. त्यामुळे जे आपल्या हातून घडतंय ते आपलं आहे असं म्हणण्यासाठी खरं तर तार्किक दृष्ट्या, लॉजिकली काही बेस नाहीये. ते कोणीतरी आपल्यासाठी नेमून दिलंय आणि ते आपल्याला प्रामाणिकपणे करायचंय आणि जे काही त्यातनं निष्पन्न होईल ते त्याचं आहे हे समजून आपल्याला पुढे चालत राहायचं. कठीण प्रवास आहे, सोपा अजिबात नाही. खूप नको नको त्या गोष्टी येऊन चिकटतात, हतबल होतो, सगळ्या गोष्टी घडतात. शेवटी कठीण परीक्षा आहे, पास झालो तर त्याचं, नापास झालो तर आहेच आपलं. आणि आपल्यालाही माहित नाही आपण पास होणार आहोत की नापास होणार आहोत. आपल्याला वाटायला अजून तेवढी कठीण संकट आली नाहीत.
म्हणून आपण आपलं कार्य करत राहणं, सद्गुरूंना शरण जाणं, एवढंच आपल्या हातात आहे आणि तेच खरं तर आनंदाचं आहे. म्हणून कर्माच्या द्वारा मनाची शुद्धता, चित्ताची शुद्धता होणं अपेक्षित आहे. मग ध्यानयोग उत्तम प्रकारे करता येतो. सद्गुरूंविषयी निष्ठा असावी. एखादा नास्तिकच आहे, कुठलाच गुरु वगैरे मानत नाही, हरकत नाही. त्याचाही प्रवास कठीण असेल, पण असाध्य अजिबात नाही. त्यालाही प्राप्त करता येऊ शकतो. त्यालाही साध्य होणारा भाग आहे. थोडक्यात काय हो, प्रवास तर सगळ्यांनाच करायचा आहे. गाडीने करायचा का चालत करायचा, हा प्रत्येकाचा आपापला प्रश्न आहे. बरं, मी जो प्रवास करतोय तो गाडीचाच असं कसं म्हणता येईल? कदाचित दुसऱ्या एखाद्याने दुसरा मार्ग निवडला असेल, तो कदाचित आणखीन शीघ्र असेल, आपल्याला नाही माहिती. जोपर्यंत आपण त्या गंतव्यस्थानी पोहोचणार नाही, तिथं लोक आपल्याला भेटणार नाहीत, तोपर्यंत कसं कळेल कोण किती वेळात पोहोचलं? म्हणून दुसऱ्याच्या मार्गाला टीका करण्यापेक्षा, तो त्या मार्गाने चाललाय, आपण आपल्या मार्गाने चाललोय, तुला जर तू त्या मार्गाने ते साध्य होणार असेल तर जरूर करावं. जेव्हा केव्हा गरज वाटेल की नाही माझ्या याने साध्य होतंय, हा मार्ग अवलंबून तो. म्हणजे रामकृष्ण परमहंस यांनी असं एकही पंथ, एकही मार्ग सोडला नाही की ज्यांनी त्याचं फॉलो करून बघितलं नाही. हिंदू धर्माप्रमाणे त्यांनी आचरण करून घेतलं, मुसलमान धर्माप्रमाणे सगळं कार्य केलं, ख्रिश्चन धर्माप्रमाणे कार्य केलं, बौद्ध धर्माप्रमाणे त्यांनी सगळं अवलंबन केलं. सगळ्या मार्गाने गेल्यानंतर ते म्हणले, जर शेवटी सगळ्यात पवित्र, शुद्ध, शीघ्र जर कुठला मार्ग असेल तर तो वैदिक धर्माने, हिंदू धर्माने सांगितलेला मार्ग आहे. सगळ्या मार्गाने त्यांनी बघितलं काय होतं, यांनी सांगितल्याप्रमाणे वागल्यानंतर काय मिळतं. म्हणून त्यांनी कुठल्याही मार्गाचा कधी द्वेष केला नाही, कारण त्यांना माहिती इथून गेल्यावर काय मिळतं. आणि तेच गुण सगळे विवेकानंदांमध्ये उतरले. त्यामुळे त्यांनी कधीही कुठल्याही धर्माचा, जातीचा किंवा पंथाचा कधीच द्वेष केला नाही. पण हा कसा श्रेष्ठ आहे हे मात्र जरूर सांगितलं. म्हणून कुठल्या पंथाला, एखाद्या वेगळ्या मार्गाने जाणाऱ्या माणसाला नावं ठेवण्यात काही मोठेपणा नाही. प्रत्येकाचा आपापला मार्ग आहे. प्रत्येकासाठी नियतीने काहीतरी नेमून ठेवलेलं आहे. त्याने आपल्याला वाटचाल करणं एवढंच आपलं इति कर्तव्य आहे. त्यामुळे जे आपलं कर्म असेल ते शुद्धतेने, प्रामाणिकपणे करणं, म्हणजे आपल्या वाट्याला येईल ते, घरी असो, बाहेर असो, अन्य कुठेही असो, गरीब असो, श्रीमंत असो, जे असेल, ज्या अवस्थेत आहोत, ज्या परिस्थितीत आहोत, त्या परिस्थितीमध्ये आपण प्रामाणिक राहणं आणि आपल्या कर्माशी आपण एकरूप राहणं आणि जे घडतंय ते त्या सद्गुरूंच्या चरणी नेहमी अर्पण करणं, एवढीच आपली काही ते इथे कर्तव्यता आहे. आणि या पद्धतीनं पुढे घेत गेल्यानंतर हे सगळे अनुभव हे आपल्याला निश्चित येतात. आणि हे अनुभव हे मिरवायची गोष्ट नाही. मला कसं ध्यान लागतं, मी आता तुमच्यात राहणार नाही, मी काहीतरी स्वतंत्र आहे, मूर्खपणा आहे. कारण असं करणं म्हणजे स्वतःचा अहमपणाच टिकवण्यासारखं आहे, नुसतं टिकवणं नाही, वाढवण्यासारखं आहे. म्हणून आपल्याला प्रत्येक वेळेला भगवंतांनी सांगितलं, अगदी दुसऱ्या अध्यायापासून, की असं सगळं प्राप्त केलेला माणूस काही वेगळा नसतो, तो आपल्यासारखाच असतो. किंबहुना तो आपल्यासारखाच आहे असंच दाखवत राहतो, आपल्यामध्येच राहतो, पण तरी आपल्याला कधी कळत नाही, कारण तो आपल्यासारखा आतून नसतो, बाहेरून आपल्यासारखाच वाटत असला. म्हणून मी काहीतरी वेगळं करतोय म्हणून मी आता जगापेक्षा काहीतरी वेगळं राहणार, हे काही योग्य नव्हे. सगळ्यांसारखं राहून सुद्धा आतून आपण कसं राहायचं हे आपण ठरवलं पाहिजे. शेवटी काय आपल्याला अंगाला चिकटवून घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं, हा सर्वस्वी आपला निर्णय आहे. अधिक वेळ आपला घेत नाही, परंतु इथे थांबतो. आपल्याला कोणाला काही विचारायचं असेल किंवा सांगायचं असेल तर जरूर आपण विचारावं किंवा सांगावं. कैवल्य धामची भेट आपल्या सर्वांच्या सहयोगानं अतिशय सुंदर पार पडली. आपल्यालाही प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव तिथे पुढेही कधी अशी काही वेगळी संधी आली तर आपण निश्चित असा काही प्रयत्न करूया, आपली सेवा नेहमी करत राहण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.
कोणाला काही विचारायचं असेल किंवा सांगायचं असेल तर जरूर सांगा, किंवा मग आपण हे सत्र इथेच थांबूया. दादा, हा बोला. हा, मला असा प्रश्न पडलाय की नियती, आता सांगितलं की तुम्ही नियती आपल्यासाठी ठरवली, म्हणजे जी आपली असते ती होत असतं आपल्या नियतीप्रमाणे. मग आपण जे म्हणतो की आपल्यामध्ये सर्व शक्ती आहे किंवा आपण जे ठरवलं ते आपण करू शकतो, तर मग हा विरोधाभास नाही का? मग अगदी बरोबर आहे तुमचं की ह्या दोन गोष्टी अगदी विरुद्ध आहेत. जगातही याच्यामध्ये फार मोठे मोठे वाद चालू आहेत, आजही चालू आहेत आणि कालही चालू होते. की जर सगळं नियतीच्याच द्वारे ठरलं जात असेल किंवा ठरवलं जात असेल आणि त्याप्रमाणेच आपलं जीवन जात असेल, तर मग आपल्याला स्वतंत्र अशी काही इच्छा आहे की नाही, किंवा आपण स्वतंत्र आपल्याला कर्म करण्याचा अधिकार तरी आहे की नाही, हा वाद आहे. पण याच्यावरती स्वामीजींनी फार सुंदर सांगितलंय की आपण हे जे दोन गोष्टी आहेत ना, ह्या वरवर पाहता तुम्हाला दोन भिन्न वाटतील, पण जर तुम्ही त्याच्या खोलामध्ये जाऊन विचार केला तर माझ्या आतमध्ये जी शक्ती आहे ती जागी करण्याची माझी क्षमता आहे, आणि तसा प्रयत्न करणं ही सुद्धा माझीच नियती आहे. सगळ्यांनाच का बरं अशी इच्छा होत नाही? संत तुकाराम महाराज, की जे एक व्यापारी कुटुंबातले, वाणी कुटुंबातलं, त्यांचा सगळा व्यवसाय सगळं छान चालू असतं, दुष्काळ पडतो, सगळं जे काही त्यांच्याकडे आहे त्याही गोष्टी संपतात, अगदी श्रीमंत म्हणूया आपण आजच्या भाषेत, असं त्यांचं कुटुंब होतं. काय त्यांना होतं माहित नाही, आणि मग लोकांमध्ये ते वाटायला सुरुवात करतात, सगळं बायका पोरं सगळे नावं ठेवतायत त्यांना. अचानक निघून जातात भंडारा डोंगरावरती आणि 17 दिवसांनी डायरेक्ट देव पहावयासी गेलो, देव होऊन इथे आलो, अशी अवस्था त्यांची होऊन जाते. हे काय होतं? त्यांनी तर काय असं ध्येय ठरवलं नव्हतं मला असं काही करायचंय म्हणून, पण जे घडायचंच आहे ते कोणाही वाचून थांबणार नाही. ज्ञानेश्वर माऊलींनी असं काही ठरवलं नव्हतं मला ज्ञानेश्वरी सांगायची आहे म्हणून, होऊन गेलं. त्यामुळे वरवर पाहता ह्या दोन गोष्टी स्वतंत्र आहेत, आणि त्याच्यामुळे आपल्याला हा वाद वाटू शकतो की हे कसं, की जर एका बाजूला नियतीच्या द्वारे हे सगळं नियंत्रित होत आहे, मग माझे स्वतःचं असं काय वेगळं अस्तित्व आहे. पण जर आपण पाहिलं तर आपल्यामध्ये हे स्वतःचं अस्तित्व जागवणं हा सुद्धा नियतीचाच भाग आहे. त्यामुळे खोलवर पाहिलं तर म्हणजे आपण नेहमी म्हणतो की भविष्यात किंवा पत्रिकेत जसं लिहिलंय तसं आपलं आयुष्यात घडतं. पत्रिकेत काय लिहिलंय हे जर सगळं कळलंच असतं आपल्याला, तर मग आपण बसल्या जागेवरनं सुद्धा श्रीमंत झालोच असतो. कदाचित पत्रिकेत असं लिहिलं असेल की तुम्ही जास्ती कष्ट केले तर तुम्हाला यश मिळेल, आणि आपण अर्धवटच कष्ट करून थांबलो की नाही आता माझ्या आयुष्यात होणारच नाही, माझ्या नशिबातच नाही. कोणाला माहिती उद्या काय लिहिलेलं आहे. म्हणून हा नियतीचाच भाग असला तरी सुद्धा आपल्या आयुष्यात हे घडणं ही सुद्धा आपलीच नियती आहे. आपण पूर्वीच्या कर्मात, म्हणजे तुकाराम महाराजांचाच अभंग आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही या पूर्वीच्या जन्मात हे सगळं करून झालो, आता हे शेवटचं जन्म आहे आणि त्याच्यात हे साध्य झालंय. हे असं एका जन्मातलं नाहीये की इतक्या पटकन झालं आणि लगेच ते काय म्हणूयात ते अंतिम जे उद्दिष्ट आहे ते साध्य झालं, असं नाहीये. सो वर्षानुवर्ष जन्मानुजन्म हे घडत गेलंय, तेव्हा कुठे ही अवस्था आली. म्हणून आपण हा जो काही प्रवास करतोय ही सुद्धा आपलीच नियती आहे, आणि त्या नियतीला अनुसरूनच आपल्याकडनं कार्य घडतंय. आणि नियती म्हणून असं जे आहे ते नेमकं काय आहे हे जर आपण समजून घेतलं तर आपल्याला कळेल की नियती म्हणजे असं काही वेगळं रसायन किंवा प्रकरण नाहीये. म्हणजे थोडक्यात आपण असं बघूया की आपण जे काही कर्म करतो त्या कर्माचे रिझल्ट ठरलेले आहेत. मग मी या जन्मात जे केलेली कर्म आहेत, बरं नुसतं शरीराने केलेलं नाही, मनातनं सुद्धा माझे विचार आलेले असतात. म्हणजे उदाहरण दाखल की आता आपण लोणावळ्याला गेलो होतो, तर बाबा एवढ्या पावसाच्या ह्याच्यामध्ये आम्ही आणि सर्वेश आम्ही गाडीवर होतो. तर सर्वेशची अशी भावना होती की छान पाऊस लागावा आणि छान पावसामध्ये गाडी चालवावी, आनंद मिळेल. आणि मी त्याला आदल्या दिवशी म्हटलं बाबा रे, पाऊस जोरात आहे तर खरंच बाईकवर जायचं का, म्हणजे कारण गाडी चालवायला त्रास होईल. तर माझी अशी एक भावना होती की बाबा गाडी चालवताना तर म्हणजे हलका पाऊस ठीक आहे, पण जोराचा पाऊस तो निश्चित गाडी चालवायला त्रासदायक ठरतो. हा माझा एक विचार होता. आता हे माझ्या मनातले विचार आणि ते त्याच्या मनातले विचार, आणि अक्षरशः असं झालं दुसऱ्या दिवशी आम्ही
येत असताना लोणावळ्यापर्यंत येईपर्यंत आम्हाला पाऊस नाही लागला जोराचा. जो काही हलका लागला त्याने काही एवढा त्रास होत नाही गाडीवर. आणि तिथे गेल्यावर मात्र पूर्ण पाऊस आणि परत तिथनं रिटर्न येताना परत पाऊस नाही. म्हणजे प्रवासात आम्हाला कुठेही पाऊस लागलाय. आता हे काय म्हणावं, तर हे मानसिक झालेलं कर्म आणि त्याचं कार्य. तसंच आपल्या आयुष्यात या जन्मात, मागील जन्मात, त्याच्या मागच्या जेवढे कर्म आहेत ह्या सगळ्यातनं जे अक्युमुलेट झालेलं आहे, एकत्रित झालेलं जे कर्मफळ आहे, त्याच्यामुळे माझ्या आयुष्यात जे घडतंय ते सगळं त्याचा परिणाम आहे. हीच तर नियती आहे. आता जशी माझी एकट्याची नियती आहे तशीच माझ्या घरातल्यांची नियती आहे, तशीच माझ्या समाजातली नियती आहे, तशीच माझ्या राज्याची नियती आहे, तशीच माझ्या राष्ट्राची नियती आहे. असं सगळं जे आहे यालाच तर तो नियती म्हणून एक शब्द आहे. फक्त गंमत काय असते की मी काय केलेलं आहे आधी हे मला आठवत नसतं. तसंच दुसऱ्याच्या बाबतीत आहे. मी कोणाला तरी मारलेलं असतं, त्याचा बदला म्हणून तो या जन्मात मला मारणार आहे. आता मग मला असं वाटतं यांनी का मला मारलं, ती माझी नियती होती. आणि हे आपण श्रीपाद चरित्रात वाचलेलं आहे. सो हे जे आहे त्याला एक नाव पाहिजे ह्या सगळ्या सिस्टीमला, म्हणून ती नियती आहे. सो नियती म्हणून असं काही वेगळं नाहीये. म्हणून कर्माचं स्वातंत्र्य जे आहे ते आपल्याकडे आहे आणि या नियतीवरती मात करायचं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे. म्हणजेच काय, तर उद्या कोणीतरी मला मारलं, मला परत मारायचा पण अधिकार आहे आणि मला क्षमा करायचा पण अधिकार आहे. चॉईस माझा आहे की मी काय करावं. मग नियतीनुसार काय होतं की नियतीनुसार माझा स्वभावच रागीट झालेला आहे, मी त्याला मारणारच, ही माझी नियती झाली. पण ह्या नियतीला म्हणजेच मी गुलाम होण्याच्या ऐवजी मी म्हटलं की नाही, मी गुलाम नाही होणार, मी ह्याच्यावर विजय प्राप्त करेल. आणि माझं मन मला सांगतंय, आता आपण जे म्हणलं प्रवृत्ती, ही प्रवृत्ती मला सतत सांगते नाही तू रिॲक्ट झालंच पाहिजे, त्याला मारलंच पाहिजे, त्याने असं कसं तुला मारलं. आणि मी त्याच्यावरती विजय मिळवला. मी म्हटलं मी तुझं ऐकणार नाही, मी क्षमा करतो. आणि मी ते केलं. काय झालं, माझी नियती बदलली की आता मी क्षमा केली, ती चेन थांबली. हे स्वातंत्र्य मला आहे कारण ती पॉवर माझी आहे. त्यामुळे नियती म्हणून असं वेगळं जे आपण म्हणतो हे कलेक्टिव्ह आहे आणि त्याच्यावरती मात करणार, कारण मी स्वतंत्र आहे, मी गुलाम नाही आहे, म्हणून मला तो अधिकार आहे. समजलं का? हो दादा, समजलं. डीप मिनिंग आहे त्याच्यामध्ये तो. हा, थँक्यू. येस. सर्वेश बरोबर ना, असाच अनुभव होता ना? कारण आपण त्याला जजमेंटल असतो ना, तर त्याच्यामुळे मग ते ज्याला प्युअर माइंड मधनं ती डिझायर येते त्याला ती फुलफिल होते, कुठलीही असो, कोणाचीही असो. जे नॉन जजमेंटल जी गोष्ट असते ना ती ईश्वराचीच असते. जजमेंटल जेव्हा होते तेव्हा ती आपली असते. आणि ऑफकोर्स आपली इच्छा पूर्ण होईल की नाही ते 50-50. अजून कोणाला काही सांगायचं आहे? दादा, हा बोला मॅडम. हा हा बोला. म्हणजे जर इच्छा असले, आपल्याला इच्छा आहे एखाद्या गोष्टीची, आपण त्यासाठी प्रयत्न करतही असतो, पण ते सफल होत नसेल, तर मग हे नियतीचं डिसाइड आहे का की हे सफल न होणं